तो देणार नाही. कैसे लेंगे लड़के, कैसे लेंगे, कैसे लड़के. ठाण्याच्या मनोहर रुग्णालयामध्ये मनोहर रुग्णांचा उपचार होतो आणि त्यांच्या स्वच्छतेसाठी या हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी 90 सफाई कामगार कंत्राटी कामगारांना नेमलेला आहे कंत्राटदारामार्फत. यापूर्वी 180 कायम कर्मचारी सफाई कर्मचारी होते. तर या 90 कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही, वेळेवर पगार दिला जात नाही. आता जो पगार आहे तो 5300 रुपये बेसिक आहे आणि आता जुलै महिन्यापासूनचा जो डीए आहे तो 8009 आहे. आता एवढा पगार असताना सुद्धा यांना फक्त 5850 रुपये दिला, 8550 रुपये दिले जातात. तर ही जी तफावत आहे ही गेले 5 वर्षाची आहे. 5 वर्ष थकीत आहे हे वेतन आणि कामगारांना कोणत्याही सोयी सुविधा दिल्या जात नाही. आता स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कामगारांसाठी केंद्र सरकारने स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी त्यांना किट्स दिलेत, पण इथे काही सुरक्षेची साधने नाही. गणवेश सुद्धा आम्ही लढून 5 वर्षात एकदा दिलाय. त्यामुळे ह्या कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. किमान वेतन वेळेवर दिला जात नाही. किमान वेतन हे कायद्याने मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे आणि जर ठेकेदारांनी दिलं नसेल तर मूल मालक जो आहे महाराष्ट्र शासन किंवा रुग्णालय प्रशासन त्यांनी द्यायला पाहिजे अशी कायद्यात कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट मध्ये तरतूद आहे. त्याचाही अंमल हे करत नाही. आता गेल्या जूनमध्ये 11 जूनला इंडस्ट्रियल कोर्ट ठाणे यांनी ऑर्डर केलेली आहे की किमान वेतन प्रमाणे यांना पगार द्या. त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत ह्या प्रशासनाने केलेली नाही, ठेकेदाराने केलेली नाही. तसंच राजवीर चव्हाण यांना कामावरून कमी केले तेव्हा आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून सुद्धा आदेश मिळाले की त्याला ताबडतोब कामावर घ्या. 4 महिने झाले त्याचाही पालन हे करत नाही. आता आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये गेलेलो आहेत. त्यामुळे ह्यांना कामावर तर घ्यावंच लागेल. पण हे इतका अन्याय करतायत सफाई कामगार म्हणून. आणि खास करून मला सांगायचं आहे की सफाई कामगार हे सर्व दलित, शोषित, पीडित, मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि यांच्यावर जो अन्याय होतोय हा फक्त आर्थिक अन्याय नाही तर हा सामाजिक अन्याय सुद्धा आहे. याचा भान आमच्या राज्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे. म्हणजे ठाणेकर नागरिकांना म्हणेल की तुमच्या कराचे पैसे जे सरकारकडे जातात त्याच्यातून हे सगळं होत असतं. कायम कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग हे होत आहे, परंतु 2011 नंतर किमान वेतनाच्या बेसिक मध्ये सरकारने एकही पैसा वाढवलेला नाही. 5300 हे मूळ वेतन हे म्हणणे अमानवीय आहे. त्याच्यामध्ये दर 5 वर्षांनी सरकारने वाढ करायला पाहिजे होती त्याचा विश्लेषण करून, परंतु तेही केलेलं नाहीये. परंतु जे आहे ते सुद्धा दिलं जात नाहीये. म्हणून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. आमचे 4 कर्मचारी आज साखळी उपोषणावर बसलेले आहेत. 24 तास ते बसतील, त्यानंतर पुढच्या 24 तास दुसरे कर्मचारी बसतील. असं सातत्याने आम्ही चालवणार आहोत. आणि मेंटल हॉस्पिटलचा कुठल्याही साफसफाईच्या कामावर किंवा रुग्णांच्या आरोग्याला धोका होईल यासाठी आम्ही काम चालू ठेवलेलं आहे. काळ्या फिती लावून लोक काम करतायत. आमच्या मागण्या शासनाने मान्य करावा एवढंच आमच्या या ठिकाणी. आमचं किमान वेतन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे. तर 2 महिने झाले वेतन वाढून झाली, ऑर्डर देऊन झाली, पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही, काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही. आम्हाला जो हाय मूळ पगार तोच देतात. 8500 मध्ये आता घरं चालतात का कोणाची? तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट. आम्ही किती वेळा झाले, आमच्या सरांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप कोशिश केल्या, पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे. तर आमचं ह्याच्यात घर चालतच नाही. आम्ही खूप पीडित बाळांचं आहे. किती वेळा सांगून आम्ही वैतागलो आता, पण तरी सुद्धा ती लोक आमच्याकडे लक्ष देत नाही. आता जागोजागी महागाई वाढत चालली, हर एक गोष्टीवर महागाई वाढली, हा विचार करतच नाहीये इथं. आणि काय उलट बोलायला आम्ही गेलो पेमेंटसाठी, जेव्हा आम्ही पेमेंट मागायला जातो तेव्हा ती लोक बोलतात हा ठीक आहे बघतो करतो, असं करून आम्हाला मागं पाठवून बाकी येते. त्या लोकांनी हिशोब करून आमची जी आहे ती देऊन टाकावी आणि सरकारने आमचं सगळीकडे बघावं की आम्हाला किती त्रास होतो. आमच्या पेमेंटने 8500 मध्ये हा पगार नाही की आम्ही पुढच्या महिन्यात चालू शकतो. जसा पगार येतो तसा संपतो. मग त्यांनी आमचा विचार करून आमचा पगार वाढून द्यावा आणि जो आमचा हिशोब बाकी येतो त्यांनी द्यावा. मला आज 15 वर्ष झाले. 2008 मध्ये मी ते कामाला आलेली. तेव्हापासून 3000 रुपये पगार होता. तेव्हापासून आता त्यांनी 8850 रुपये पगार देतात. वाढेल मागची भरती येते होऊन जाते, पुढची भरती येते होऊन जाते. आमच्या लोकांवर खूप अन्याय करतात हे लोक. पगार तर वेळेवर देतच नाही, पण पगार न देता यांच्या आम्हाला खूप सारं ऐकून पण घ्यायला लागतं.